आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मंगळवेढ्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, मानसिक छळ प्रकरणी पतीला अटक, पोलिसांचा इशारा, असा प्रकार पुन्हा केल्यास कठोर कारवाई। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। लग्नानंतर काही महिन्यातच झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धवळास येथील धनश्री संदीप जगताप वय वर्ष 23 हिचा विवाह 16 नोव्हेंबर 2025 रोजी संदीप जगताप यांच्याशी झाला होता। मात्र लग्नानंतर तिच्या आजारपणावरून पती व सासरच्या मंडळींकडून सतत टोमणे मारले जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे। तू मेंटली डिस्टर्ब आहेस, तू आमची फसवणूक केलीस, असे तिचे म्हणणे, मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचे कुटुंबियांनी सांगितले। या सततच्या मानसिक छळाला कंटाळून धनश्रीचा 4 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला। सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र माहेरच्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती संदीप जगताप याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। इंडियन पॅनल कोड सेक्शन 306 आत्महत्येस प्रवृत्त केल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। इंडियन पॅनल कोड सेक्शन 498 ए पती किंवा सासरच्या मंडळींकडून मानसिक किंवा शारीरिक छळ केल्यास कठोर कारवाई व तुरुंगवासाची तरतूद आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की विवाहित महिलांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक छळ केल्यास कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल। त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मंगळवेढा।